वरवंटा. लेखक मल्हार यशवंत. अभिवाचन मल्हार यशवंत. अर्पण पत्रिका. आपापल्या आसुरी महत्वाकांक्षेपोटी एकमेकांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवणाऱ्या समस्त निर्बुद्ध मनुष्य प्राण्याला अर्पण. मनोगत. ज्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही किंवा जो उच्च पदस्थांचे लांगुल चालन करण्यातच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता मानतो, जो भासमान आनंदाने ओथंबलेले आभासी सुखी आयुष्य जगतोय किंवा आनंदाने ओथंबलेले सुखी आयुष्य जगत असल्याच्या इतरांसमोर बेमालूम थापा मारतोय, अशा एखाद्या डोळ्यांवर कातडे ओढून जगणाऱ्या स्वप्नाळू भंपक व्यक्तीवर लिहायला लेखक कशाला हवा? सदा सर्वदा अशा पद्धतीचं सुखी आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचा ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार कल्पना विलास करावा हेच बरे. त्यासाठी एखाद्या लेखकाची लेखणी खर्ची पडावी असे मला वाटत नाही. कारण डाराडूर झोपलेल्या माणसाला एक वेळ झोपेतून जागे करता येईल, पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला झोपेतून जागे करणे म्हणजे कर्म कठीण काम आहे. आजूबाजूची परिस्थिती अत्यंत बिकट आणि डिप्रेसिंग असताना एखाद्या बुवाबाजी करणाऱ्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट मोटिवेशनल स्पीकर प्रमाणे उगाचच लोकांना आशेचा किरण दाखवणारे वांजोटे ढग निर्माण करण्यात निदान मला तरी स्वारस्य नाही. निर्बुद्धपणे स्वप्नवत जगण्यापेक्षा आहे ती परिस्थिती अगदी डोळसपणे स्वीकारून ती बिकट परिस्थिती लोकशाही मार्गाने एकजुटीने मुळासकट बदलवून टाकण्याचा प्रयत्न करणं किंवा आपली सदसद विवेक बुद्धी वापरून त्या बिकट परिस्थितीवर निदान आपल्यापुरती तरी मात करून आपल्याला आपल्या पुढल्या प्रवासाला निघता आले पाहिजे. जे सोबत येतील त्यांच्या बरोबर आणि जे सोबत येणार नाहीत त्यांच्या शिवाय. कारण थांबला तो संपला. तर मी खरडलेल्या ज्या पानांमध्ये तुम्ही आता डोकावणार आहात त्या पानांचा जो नायक आहे त्या तोच आयुष्य तुमच्या समोर उलगडत जाण्याआधी तुम्हाला, म्हणजे सरसकट तुम्हा सगळ्यांना नव्हे तर निगेटिव्हिटी मुळासकट उपटून न टाकता ती निगेटिव्हिटी तशीच मनातल्या मनात सप्रेस करत मृगजळासारखा पॉझिटिव्ह विचार करण्याची भुरळ पडलेल्यांना किंवा ते खूळ लागलेल्यांना हे सांगणं मला गरजेचं वाटलं. पॉझिटिव्हिटीचा निव्वळ मुखवटा लावून मनातल्या मनात दाबून ठेवलेली निगेटिव्हिटी कधीतरी उसळी मारून तो पॉझिटिव्हिटीचा मुखवटा फाडून बाहेर येईल. तेव्हा हे असे लोक जागे होतील खरे, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. तेव्हा वेळी सावध व्हा मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. असं दुपारचे 2 वाजले होते. मुंबईतले मे महिन्यातले दुपारचे 2. बाहेर सूर्य आग ओकत होता आणि तो मळमळल्यासारखं वाटतंय म्हणून बेडवर लोळत पडला होता. अधनमधनं शरीराला आळोखे पिळोखे देत तो खोलीच्या छपराखाली असलेल्या एका आडव्या लोखंडी पाईपला लटकवलेल्या भिरभिरणाऱ्या पंख्याकडे एकटक बघत होता. त्याच्या डोक्यात निरनिराळे विचार गोंधळ घालत होते आणि पोटात मळमळत होतं. गरगरणाऱ्या पंख्याने सबंध खोलीत थोडासा गारवा निर्माण करण्याऐवजी त्या खोलीच्या छप्पर म्हणून असलेल्या तापलेल्या पत्र्याची उष्णता सबंध खोलीभर पसरवून त्या 10 बाय 10च्या खोलीचं रूपांतर स्टीम रूम मध्ये केलं होतं. पण म्हणून उठून पंखा बंद करण्याची त्याची अजिबात इच्छा होत नव्हती, कारण पंखा बंद करणं म्हणजे फुपाट्यातून आगीत प्रवेश केल्यासारखं होईल याची त्याला चांगलीच कल्पना होती. अंथरुणातून उठावं, फ्रेश व्हावं आणि घराबाहेर पडून थोडं भटकून यावं इकडे तिकडे कुठेही, की लोळत पडावं हे घामे जलेलं शरीर घेऊन उकिरड्यावरल्या डुकरासारखं या बेडवरच.
शेक्सपियरच्या हॅम्लेट सारखी आणि शिरवाडकरांच्या आप्पा बेलवलकरांसारखी आपली द्विधा मनस्थिती झाली आहे या क्षणाला. काय चाललंय आपलं? कशाचा संबंध कशाशी जोडतोय आपण? हॅम्लेट काय, आप्पासाहेब बेलवलकर काय? मनातल्या मनात हे असले विचार करत भिरभिरणारा पंखा पाहत तो बेडवर निश्चित पडून होता. पण मुतायला झाल्यामुळे मोरीत जाण्यासाठी त्याला उठावंच लागलं. तो उठून थरथरणारं शरीर सावरत पलंगा शेजारी उभा राहिला तेव्हा त्याला समोरील कपाटाच्या आरशात फक्त वीतभर अंडरवेअर घातलेलं त्याचं नागडं ध्यान त्याला दिसलं. तारवटलेले डोळे, ओढलेला तेलकट चेहरा, विस्कटलेले केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, खपाटीला गेलेलं पोट, हे असलं स्वतःचं ओंगळवाणं रूप बघून त्याला त्याचीच किळस वाटली. डोळ्यांच्या कोपऱ्यात साचलेली घाण उजव्या हाताच्या बोटांनी साफ करत तो मोरीच्या दिशेने चालायला लागला तर त्याचा तोल जाऊ लागला. त्याची सबंध बॉडी थरथरत होती आणि डोकं जाम ठणकत होतं. एवढा वेळ तो बेडवर लोळत पडला होता तेव्हा त्याला तितकं जाणवलं नाही, पण जेव्हा तो उठून उभा राहिला तेव्हा त्याला ते जास्त जाणवलं. मोरीच्या दिशेने निघालेला तो शिवरिंग असह्य झाल्यामुळे मागल्या मागे तोल जाऊन धपकन पलंगावर बसला. डोळे गच्च बंद करून त्याने दोन्ही हातांनी आपलं डोकं थोडा वेळ गच्च दाबून धरलं. मग पलंगावर बसल्या बसल्याच कमरेत वाकून गच्च दाबून धरलेलं डोकं पायाच्या दिशेने झुकवून थोडा वेळ तसाच वाकलेल्या अवस्थेत बसून राहिला. थोडंसं रिलॅक्स वाटल्यावर त्याने बसल्या जागेवरनच उशी शेजारी असलेला मोबाईल हातात घेतला आणि तो चाळू लागला. मोबाईल चाळत असताना त्याच्या लक्षात आलं की मोबाईलची बॅटरी आता फक्त 18% उरली. मोबाईल चार्जिंगला लावण्याआधी काल रात्रभरात त्याने केलेल्या कॉलपैकी काही नंबर त्याने ब्लॉक केले. रात्रभरात त्याला आलेल्या कॉलपैकीही काही नंबर त्याने ब्लॉक केले. आणि मग रिसीव्ह कॉल्स, डायल कॉल्स, मिस कॉल्सच्या संपूर्ण लिस्ट डिलीट करून टाकल्या. ज्यांचे मोबाईल नंबर त्याने ब्लॉक केले त्यांना त्याने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही ब्लॉक करून टाकले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन ब्लॉक केलेले ते 5-6 नंबर त्याने कॉन्टॅक्ट लिस्टमधूनही डिलीट करून टाकले. मग तो स्वतःला सावरत बसल्या जागेवरून उठत स्वतःशीच म्हणाला, असले भिकारचोट माणसं आपल्या आयुष्यात नकोच भेंचोत. असं म्हणत त्याने कम्प्युटर ठेवलेल्या टेबलच्या मागल्या भिंतीला असलेल्या एका सॉकेटमध्ये आधीच घुसवून ठेवलेल्या चार्जरची पिन मोबाईलला अटॅच करून त्या सॉकेटच्या बरोबर बाजूला असलेलं बटन ऑन केलं. मग चार्जरची पिन अटॅच केलेला तो मोबाईल मॉनिटर शेजारी असलेल्या CPU वर ठेवून एवढा वेळ दाबून ठेवलेलं मुतणं असह्य झाल्यामुळे तो जवळजवळ पळतच मोरीत शिरला आणि घाईघाईने अंडरवेअर कमरेखाली ओढून एक जोरदार मुताची धार त्याने मोरीच्या भिंतीवर सोडून दिली. आयुष्यातली सगळी सुख एका बाजूला आणि तुंबलेल्या लघवीला असा मार्ग मोकळा करून देण्यातलं सुख एका बाजूला. त्याला बराच वेळ तुंबून ठेवलेलं हे असं मुत्ताना होणाऱ्या आनंदाची जगात कशाशीही तुलना होऊ शकत नाही. असा विचार मुत्ता मुत्ता त्याच्या मनात येऊन गेला. अजूनही त्याचं डोकं ठणकत होतं आणि शरीराला सुटलेला कंपही तसाच जाणवत होता. पोटातली मळमळ आणि ऍसिडिटीमुळे छातीत होणाऱ्या जळजळीकडे दुर्लक्ष करत मुत्ता मुत्ता तो काल रात्री नेमकं काय काय घडलं ते आठवू लागला. पण काही केल्या त्याला ठळकपणे असं काहीच आठवेना. आठवत होतं ते सगळं अंधुकस, तुकड्यात तुकड्यात. रवीच्या घरी बसून आपण दारू प्यायलो. कोण कोण होते दारू प्यायला? रव्या, मी, नित्या आणि कोण होतं? आणि चंद्या. चंद्याने आय घाल्याने चकण्याला चिकू आणले होते लवडूसाला. आणि एक जण कोणतरी होता, आठवेल तोही आठवेल. सगळं छान मस्त चाललं होतं. इतक्यात कोणीतरी भालचंद्र नेमाडेंना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराचा विषय काढला. नागेश भिक्कार चोट साला. 4था माणूस नागेश होता, आठवलं. नागेशनेच विषयाला सुरुवात करून दिली आणि मग तो मात्र ओळमंग बरोबर चिकू खात बसला. उत्ता रॉकेल लावा कांडे ही नाग्याची जुनी खोड आहे भोसडीच्याची. आमच्यात आग लावून तो मस्त दारू पिता पिता चिकू खात होता आणि टीव्हीवर चालू असलेलं आयटम सॉन्ग बघत होता. आणि त्याला आम्ही उगाच आपापसा तावाने भांडत बसलो. नित्याने तर सुरुवातीलाच एकदम टोकाची भूमिका घेतली. तो म्हणाला, खरं तर मोदी सरकारचा निषेध म्हणून नेमाडेंनी हा पुरस्कार स्वीकारायलाच नको हवा होता. यावर चंद्या त्याला म्हणाला, मला हे पटत नाही. पुरस्कारांनी काय घोडं मारलंय रे? मी शांत होतो.
पण नित्या भडकला. नित्या त्याला म्हणाला, याचा अर्थ सरकारचं धोरण पटत नाही म्हणून मिळालेला पुरस्कार परत करणारे मान्यवर तुझ्या लेखी मूर्ख का? इतक्यात त्या भोसडीच्या नागेशने तोंडातली चिकूची बी चंद्याच्या अंगावर फेकत त्याच्याकडे असलेली नेमाडींची हिंदू कादंबरी वाचायला मागितली. हिंदूचा विषय निघताच त्या नित्याने मोर्चा माझ्याकडे वळवला. जमिनीवर पडलेली ती बी पुन्हा नागेशच्या तोंडावर मारत नित्या मला म्हणाला, हा एक लवडू सोडला ना तर आपण सगळ्यांनी नेमाडींची हिंदू वाचली आहे. मला तू सांग, तुला जास्त कोण भिडला, कोसला मधला सांगवीकर की हिंदू मधला खंडेराव? मी म्हटलं, ऑब्व्हियसली यार, कोसला मधला पांडुरंग सांगवीकर. तो जितक्या तीक्ष्णपणे आरपार जातो, जितका सहज मेंदूत झिरपतो, तितक्या सहजपणे खंडेराव आपल्यात मुरत नाही. तो कुणीतरी परकाच वाटत राहतो. खरं तर मला खंडेराव प्लास्टिकच वाटला. असं मी कोसला आणि हिंदूच्या बाबतीत बरंच काय काय तुलनात्मक बोललो, पण पुढलं नाही आठवत आहे काहीच. त्याचं मुतणं कधीच आटोपलं होतं, पण मेंदूला ताण देत तो डाव्या हातात सामान पकडून उजव्या हाताने भिंतीचा आधार घेत झोकांड्या खात तसाच उभा होता. पुढे त्यांच्यात झालेली चर्चा त्याला पुसटशी आठवत होती, पण त्यानंतरचं काही ठळक आठवत होतं तर ती फरीदा खानमची गझल. मोबाईलवर लावलेली किंवा टीव्हीवर वगैरे लागलेली नाही, तर आमच्यापैकीच कुणीतरी प्रत्यक्ष गायलेली आणि तेही उत्तम गायलेली फरीदा खानमची गझल. आयला, म्हणजे आणखी कुणीतरी गोड गळ्याचा 5वा इसम काल रात्री दारू प्यायला आपल्या बरोबर होता. तो कोण? मला फरीदा खानमची त्याने गायलेली नेमकी गझल कोणती ते आठवतंय, म्हणजे गाणाऱ्या त्या मित्राचे नावही आठवायला हवे ना. कोण होता तो? सारंग. यस, सारंग. चंद्याने इंट्रोड्यूस करून दिलेला त्याचा नवीन मित्र सारंग कुलकर्णी. आणि त्याने गायलेली फरीदा खानमची माझी आवडती गझल म्हणजे, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठ रहो, यूं ही पहलू में बैठ रहो, आज जाने की जिद ना करो. आपले कसले गळे, आपलं नरड कुलकर्ण्या गायला होता काल रात्री यार, मस्त गायला. हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो. दोन पेग पोटात गेल्यामुळेही असेल कदाचित, पण सारंगचा आवाज खरंच छान लागला होता काल रात्री. वक्त की कैद में जिंदगी है मगर, वक्त की कैद में जिंदगी है मगर, चंद घड़ियां यही है जो आजाद है, चंद घड़ियां यही है जो आजाद है, इनको पण सारंगच्या आवाजाचं सर्व श्रेय दारूला देणंही बरोबर नव्हे. चला, आडातच नसेल तर पोहऱ्यात तरी येणार तरी कुठून? दारू पिऊन तर आपणही गातो मित्रांच्या बैठकीत, पण आपला आवाज दारू पोटात गेली की आणखी भसाडा लागतो. त्याचं काय? त्यामुळे आडात हवं तरच ते पोहऱ्यात येतं. आणि काही झालं तरी शेवटी कुलकर्णी आहे तो. ही बामण मंडळी जातीवंत, हुशार आणि कोणतीही गोष्ट अभ्यासपूर्ण मार्गाने आत्मसात करणारे. अभ्यासोनी प्रकटावे असं समर्थ रामदास स्वामी म्हणून गेले. ते या बामण मंडळींनी जरा जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय.
पण त्यामुळेच की काही मंडळी जिथे तिथे नेतृत्व करतानाच दिसतात, किंवा नेतृत्वाला मार्गदर्शन करताना तरी. म्हणजे पडद्यामागून सूत्र हलवणारे सूत्रधार. हे सूत्रधार देशस्थ, कोकणस्थ, कराडे किंवा कुठले तरी ब्राह्मणच असतात. आणि का असू नयेत? कारण शिक्षणाचं महत्व या समाजाने जितकं ओळखलं तितकं बहुजनांना नाही ओळखता आलं, किंवा ओळखून सुद्धा वडिलोपार्जित गरिबीमुळे इच्छा असूनही आपल्या बहुजनांच्या पोरांना ते घेता नाही आलं. साला ही वडिलोपार्जित गरिबी बहुजनांवर नेमकी लादली कुणी? शोध घ्यायला हवा. हा, आता आपली बहुजन समाजातली पण काही मुलं शिकून डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर वगैरे झाली, नाही असं नाही. पण ब्राह्मणेतर बहुतांशी मुलं 10वी-12वी नंतर शिक्षणाच्या आईचा घो म्हणत, हातात दगड घेऊन कुठे नेम धरायचा आहे ते सांगा फक्त असं म्हणत याच्या त्याच्या मागे फिरू लागली. आजही अगदी आजही फिरताना दिसतायत. कुठे नेम धरायचा आहे ते सांगा फक्त, हातात दगड. त्यापैकी काहींनी नोकरीच्या नावाखाली गुलामी पत्करली, काहींनी ग्रॅज्युएट होऊन सुद्धा नोकरी नाही म्हणून वडापावच्या गाड्या टाकल्या. मग ही आपली नाक्यावरली वडापावची गाडी टिकावी म्हणून मग त्यांनी कुणालाही बिनधास्त नडणाऱ्या, भाईगिरी करणाऱ्या पोरांची संगत धरली. त्यांनी संगत धरली म्हणा, किंवा ते अपरिहार्यच होतं म्हणा. पण साला नाक्यावर भाईगिरी करणारी ती पोरं सुद्धा आपल्यापैकीच आहेत की. दोष तरी कुणाला द्यायचा? उत्तम चित्र काढणारी, उत्तम कबड्डी खेळणारी, खो खो खेळणारी, क्रिकेट खेळणारी बहुजन समाजातली पोरं घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे उदरभरणासाठी रिक्षा चालवतायत, तर काही रिक्षा चालवता चालवताच म्हातारी झाली, मरून गेली. बहुजन समाजातल्या क्रिएटिव्ह पोरापोरींनी मात्र शहरातल्या किंवा गाव खेड्यातल्या वैयक्तिक चित्रपट निर्मिती करणाऱ्या काही धनिकांच्या जीवावर व्यावसायिक नाटक सिनेमा क्षेत्रात उमेदवारी केली, नाही असं नाही. त्यांनी नट, दिग्दर्शक म्हणून प्रयत्न करून पाहिले. काहींना तर थोड्याफार प्रमाणात यश, पैसाही मिळाला. पण तिथेही साला कॉर्पोरेट कंपन्या घुसल्यावर ही पोरं एका क्षणात नाटक, चित्रपट क्षेत्रातूनही बाहेर फेकली गेली. आणि आता यांच्यापैकी बरीच मंडळी आपले लिव्हर खुंटीला टांगून दिवसभर मिळेल ती दारू पितात, वाटेल ती नशा करत, आणि आपल्या भूतकाळात रमत रमत ही मंडळी आता हळूहळू आत्महत्या करतायत. काही मंडळींनी लेखणी हातात घेऊन कविता, कथा, कादंबऱ्या लिहिल्या, अगदी सारस्वतांच्या तोडीस तोड लिहिल्या. पण व्यवस्था इतकी हुशार की या सगळ्यांना सबघोडे 12% म्हणत व्यवस्थेने एकाच धाग्यात गुंफलं आणि मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवलं, मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखलं. आता काय? आता अशी बरीच मंडळी सध्या इंस्टाग्राम रील्स, युट्यूब किंवा अन्य सोशल मीडियावर दिसतायत, तो भाग वेगळा. पण दिसणं आणि आर्थिक भरभराटीच्या प्रवाहाबरोबर राहणं हे तिथेही या ब्राह्मणेतर बहुजन समाजातल्या पोरांच्या वाट्याला नाही ते नाहीच. यावर चंद्याचं उत्तर काय? तर पैसा पैशाला खेचतो. तो आपल्या पोरांकडे किंवा त्यांच्या आई बापाकडे कुठे आहे? त्यावर नाग्या तर थेट म्हणाला की चित्रपट क्षेत्रावर काय किंवा एकंदर मीडियावर काय, उघड उघड सवर्णांचीच मक्तेदारी. आणि तिला तुम्ही 4-5 टाळकी मिळून छिद्र तर सोडाच, पण साधं खरवडूही शकत नाही. भगदाड वगैरे पाडण्याची तर स्वप्न बघत असाल तर वेळी जागे व्हा. कळलं का? त्यामुळे तिथेही त्यांची चाकरी करणे हेच आपल्या नशिबी आहे. नाग्या म्हणजे ना. मग पुढे पेगवर पेग होत गेले आणि विषयातून विषय निघत गेले. अभिजन, बहुजन, ब्राह्मण आणि ब्राह्मणवादी, जागतिकीकरण आणि देशीवाद वगैरे 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 वगैरे. तेव्हा ज्ञानपीठ पुरस्काराबाबत मी जे म्हणालो ते सगळ्यांनाच पटलं. देशीवाद मांडणाऱ्या भालचंद्र नेमाडेंऐवजी सर्व काही समष्टीसाठी लिहिणारे नामदेव ढसाळ का नाही, किंवा नारायण सुर्वे का नाही,
ज्यांनी आयुष्यभर जगभरातल्या कामगारांची बाजू मांडण्यासाठीच आपली लेखणी झिजवली. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे असं ठणकावून म्हणणारे आमचे नारायण सुर्वे का नाहीत? यावर रव्या, नाग्या, नित्या, चंद्या सगळेच माझ्याशी सहमत झाले. सारंग कुलकर्णीचं नेमकं काय मत होतं ते मात्र कळलं नाही. चंद्याने त्याला केलेल्या आग्रहामुळे त्याने फरीदा खानमची गझल गायली फक्त. बाकी ती गझल गाण्याआधी आणि गाऊन झाल्यानंतरही तो तसा शांतच होता. त्याची आमच्या बरोबर कालच नवीन नवीन ओळख झाल्यामुळेही असेल कदाचित, पण तो शांतपणे फक्त दारू पित होता. चंद्या मात्र बसल्या जागेवरून धडपडत उठून मला मिठी मारत म्हणाला, तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, आय अप्रिशिएट. पण चंद्या भोसडीचा एक नंबरचा हरामखोर आहे. ज्ञानपीठ पुरस्कार नेमाडेऐवजी नामदेव ढसाळांना किंवा सुर्वेंना का नाही हे माझं म्हणणं तो अप्रिशिएट करतो. पण सध्या तो करत असलेल्या शॉर्ट फिल्म मधल्या दलित मुलाच्या प्रमुख भूमिकेसाठी मात्र तो सारंग कुलकर्णीची निवड करतो. हे असलं कॉन्ट्रॅडिक्शन कशामुळे निर्माण होतं? असो, असतील त्याची काही गणित, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण ही असली गणित आपल्यावर कोण लादतंय? कोण राबवतंय ही व्यवस्था? साला चेहरा एकाचा आणि राबवणारा कोणीतरी दुसराच. तो दुसरा नेमका आहे तरी कोण? काही कळायला मार्ग नाही, काही कळायला मार्ग नाही. रव्या तर म्हणाला, अरे नामदेव ढसाळांचं बाकी साहित्य तर एका बाजूला ठेवा, पण त्यांच्या फक्त माणसाने या एका कवितेला सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार देता आला असता. एवढी ताकद आहे त्या कवितेत. आम्ही सगळ्यांनी हात वर करून रव्याला मोठ्या जल्लोषात प्रतिसाद दिला. कुलकर्णी मात्र उगाच उसना आनंद चेहऱ्यावर आणत आमच्या जल्लोषात सामील होण्याचा प्रयत्न करत होता. आलं ते लक्षात आलं माझ्या. म्हणून मी कुलकर्ण्याला ढसाळ सरांच्या त्या माणसाने कवितेतल्या काही शेवटच्या ओळी ऐकवल्या. हे सारे सारे विश्व व्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे, अनाम वेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे. नंतर उरल्या सुरल्यांनी मात्र कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये. काळा गोरा म्हणू नये, तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिणवू नये. कुठलाही पक्ष काढू नये, घरदार बांधू नये. नाती न मानण्याचा, आय बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे. चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. माणसावरच सुक्त रचावे, माणसाचेच गाणे गावे माणसाने. या ओळी ऐकल्यावर कुलकर्ण्याने खऱ्याखुऱ्या आनंदाने टाळ्या वाजवून दाद दिली. बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय. अभिजन बहुजन, अभिजन बहुजन. कोण अभिजन, कोण बहुजन? संस्कृती निर्माण करणारे अभिजन आणि त्या संस्कृतीचे पालन करणाऱ्यांना बहुजन म्हणायचं का? की मुठभरांनी त्यांच्या फायद्यासाठी निर्माण केलेल्या आणि राबवलेल्या संस्कृतीला, परंपरेला ज्यांनी प्रश्न विचारायला हवे, जाब विचारायला हवा ते बहुजन? नेमकी व्याख्या काय आहे अभिजन आणि बहुजन या शब्दांची? ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर? की निवडणुकांच्या राजकारणात आपण आपापसात एकमेकांच्या उरावर बसणारे बहुजन आणि मतांसाठी आपल्याला असं करायला भाग पाडणारे अभिजन? की वडिलोपार्जित आणखी 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 श्रीमंत होत चाललेले अभिजन आणि वडिलोपार्जित आणखी आणखी गरीब कंगाल होत चाललेले बहुजन? पैसाच ठरवतो का कोण अभिजन आणि कोण बहुजन ते? आपला नाना पाटेकर एका गाण्यात म्हणतो तसं. त्या गाण्यात आकाशाच्या दिशेने बघत त्या आकाशीच्या बापाला उद्देशून नाना म्हणतो, तेरे होते इस धरती पर राज करे है पैसा,
तेरे होते इस धरती पर राज करे है पैसा, दुनिया का भगवान है पैसा, तू भगवान कैसा। अब ये बात समझ में आई, तू भी अपने जैसा। पैसा 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 पैसा। त्याला आधीच आपल्याला कालच्या दारूचा हँग ओव्हर आहे, त्यात आणखी हे असले विचार डोक्याची पार आहे झेड करतायत रे बाबा। अजूनही मानगुटीवर बसलेली कालची दारू उतरत नाहीये। डोकं ठणकतंय, पोटात मळमळतंय, सबंध शरीराचा थरकाप होतोय। दुपारचे 3 वाजून गेले तरी पोटात अजून अन्नाचा एक कण नाही गेलाय। त्या तापवणारा, अंगाची लाही लाही काय करणारी म्हणतात तो हा मे महिन्यातला भिकारचोट उन्हाळा, आणि त्याहून जास्त आपलं डोकं तापवणारे, आपल्या डोक्यातले हे इकडे तिकडे भरकटत जाणारे विचार, हार्ट अटॅक येण्यासाठी उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे। अरे हा यार, आपल्याला हार्ट अटॅक आला तर येऊ दे, नाहीतरी आता आणखी जगून काय शेट्ट उपटणार आहोत का आपण? स्वतःचं भलं किंवा कुणाचं काही वाकडं न करता अगदी संथपणाने आपण आपल्या वयाची 40 ओलांडली की आता आला दिवस फक्त ढकलायचा। तसेही कोरोनाच्या आगमनानंतरच्या या काळात फक्त आपल्या देशातल्या नाही तर जगभरातल्या 99% लोकांचा प्रत्येक दिवस मृत्यूची वाट पाहण्यातच निघून चाललाय। सकाळी उठून कोणी कुठे झेंडे गाडायला जात नाहीयेत। बापरे 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 बापरे। आता तर आपण आपल्या एकंदर अस्तित्वाच्या प्रश्नाविषयीच बोलू लागलोय। हु ॲम आय? कोण आहोत आपण? आयुष्याच्या या टप्प्यावर आत्ता या क्षणाला नेमके कुठे उभे आहोत आपण? अभिजन की बहुजन की अभिजन? आधी जातीयंताचा लढा की आधी वर्गवादाचा लढा? हे असले प्रश्न डोक्यात गोंधळ घालू लागले की माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मेंदूचा पार भुगा होऊन जातो। मेंदू फुटून त्याच्या चिंधड्या होतील की काय असं वाटू लागतं। कोण आहोत नेमके आपण? हा, अभिजन की बहुजन की या दोन्ही समाजातल्या लोकांना नकोसे झालेले तिसरेच कोणी आहोत आपण? तो हे सर्व मनातल्या मनात तर कधी मोठ्याने आक्रंदन केल्यासारखा स्वतःशीच बडबडत होता। त्या 10 बाय 10च्या खोलीत तापलेल्या पत्र्याची उष्णता गरागरा फिरत सबंध खोलीवर पसरवणाऱ्या पंख्याकडे एकटक पाहत पलंगावर लोळता लोळता त्याचा हा उद्योग चालला होता। इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली। स्वतःला सावरत तो प्रचंड आवेगाने मोबाईलच्या दिशेने धावला। त्याला वाटलं त्याच्या एखाद्या मैत्रिणीचा फोन आला असेल। चार्जिंगला लावलेला मोबाईल घाईघाईने त्याने तसाच उचलला आणि कॉल अटेंड केला। हा, हॅलो। यावर पलीकडची व्यक्ती त्याला अगदी नम्रपणे म्हणाली, हेलो सर, क्या आप लोन लेना चाहेंगे? हमारी कंपनी आपको 4 लाख से 20 लाख तक का लोन। पलीकडचा पुढे काही बोलणार इतक्यात याची तार सटकली आणि हा त्याच्यावर उसळला। कौन रख रहे मादर चौथ, कदे के गांड में डाल तेरा लोन, और तू भी जा कदे के गांड में भैंड चौथ। दहा बाय 10च्या त्या रूममध्ये काही क्षण प्रचंड शांतता निर्माण झाली। इतकी की त्या रूमच्या छपराखाली असलेल्या लोखंडी पाईपला लटकवलेल्या गरागरा फिरणाऱ्या फॅनमधून चक 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 असा निरंतर ऐकू येणारा विचित्र आवाज त्याला आता अगदी स्पष्ट ऐकू येत होता। हा त्याचा स्वतः बाबतीतला नेहमीचा अनुभव होता। फिरणाऱ्या फॅनमधून येणारा हा विचित्र आवाज तो आतून बाहेरून शांत असतानाच फक्त त्याला ऐकू येतो।
एरवी मनात मेंदूत विचारांचा आगडोंब उसळलेला असताना चालू फॅनचा हा आवाज त्याला अजिबात ऐकू येत नाही. तो आता एकाएकी आतून बाहेरून शांत होण्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे लोन हवंय का अशी विचारणा करणाऱ्या फोनवरल्या त्या व्यक्तीला त्याने रागाच्या भरात आई बहिणीवरून दिलेल्या शिव्या आणि त्याबद्दल आता त्याच्या मनात निर्माण झालेलं गिल्टी फिलिंग. कधीतरी कुठेतरी ऐकलेलं एक वाक्य त्याला आत्ता या क्षणाला आठवलं. असं म्हणतात की राग आला की मनातल्या मनात 1 ते 10 अंक मोजावेत. पलंगावर बसल्या बसल्या समोरच्या कपाटाला असलेल्या आरशात विधभर अंडरवेअर घातलेलं स्वतःचं नागडं उघडं ओंगळवानं ध्यान बघत त्याने शांतपणे डोळे मिटले आणि तो मनातल्या मनात 1 ते 10 अंक मोजू लागला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पण मग त्याच्या लक्षात आलं की आता त्याचा काही उपयोग नाही. राग आल्यावर तो व्यक्त न करता त्या रागाचा मनातल्या मनात निचरा होऊन जावा म्हणून ही क्रिया करायची असते. आणि आपण तर तो राग व्यक्त करून मोकळे झालोय. आता 1 ते 10च काय तर 1 ते 100 अंक मनात मोजले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. छायला वराती मागून घोडे म्हणतात ते यालाच. शी, उगाच वैतागलो आपण त्याच्यावर. चिडचिड व्यक्त करताना एखाद्याला आई बहिणीवरून शिव्या देणं हे काही योग्य नाही बुवा. पण एखाद्यावर आपण चिडलोय हे त्याच्या निदर्शनास आणून द्यायचं असेल तर ते आणखी कसं आणून द्यावं? शिवीगाळ करणं ही चिडचिड व्यक्त करण्याची पारंपरिक भाषा आहे. त्याला आपण तरी काय करणार? परंपरेचे पायीक आपण. त्यामुळे आपण या बाबतीतही मळलेल्या वाटेनेच जाणे पसंत करतो. एकतर आई बहिणीवरून शिव्या किंवा मग समोरच्याला ठार मारण्याची, त्याचा कोथळा बाहेर काढण्याची वगैरे धमकी देणं. पण एका माणसाने दुसऱ्या माणसावर चिडावंच का? एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या जीवावर उठावंच का? कोण निर्माण करतंय अशी परिस्थिती? जे राज्यातल्या देशातल्या माणसांचं आपापसात चाललंय तेच जगभरातल्या माणसांचं आणि जगभरातल्या देशांचं आपापसात चालू आहे. आज प्रत्येक देश एकमेकांवर वटारलेल्या डोळ्यांनी बंदुका रोखून उभा आहे. काहींनी आपल्या शेजारील राष्ट्रांवर आपल्या फायद्यासाठी बंदुका रोखल्यात तर काही राष्ट्रांनी आपल्या शेजारच्या किंवा आपल्या समोर येऊन उभ्या ठाकलेल्या राष्ट्रांनी आपल्या बाबतीत काही दगाफटका करू नये म्हणून स्वसंरक्षणासाठी त्या राष्ट्रांवर बंदुका रोखल्यात. कारण काही का असेना, पण आज प्रत्येकाच्या डोक्यात राग आणि हातात शस्त्र आहे. हातातल्या शस्त्रास्त्रांचा आपण एकमेकांवर वापर नाही केला तरी चालेल, पण एकमेकांना धाक दाखवण्यासाठी का होईना आपण त्या शस्त्रास्त्रांची खरेदी करायलाच हवी अशी कोणाची इच्छा आहे? कोण करतंय व्यापार शस्त्रास्त्रांचा? कोण होऊ पाहतंय महासत्ताधीश शस्त्रास्त्रांचा व्यापार करून? चायला कुणाला हवी आहे सतत युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली जगभर? कुणाला हवी आहे? कोण आहे या साऱ्या मागे? काल दारू पिताना हा विषय निघाला होता की नाही ते आता मला आठवत नाहीये, पण निघाला असेल तर नित्या लगेच नेहमीप्रमाणे ओरडून बोलला असणार, अमेरिका रे अमेरिका, बाकी दुसरं कोणी नाही, अमेरिका. नित्याचं तरी काय चुकीचं आहे म्हणा? शायला अमेरिकेची जुनी खोड आहे. जगभरातल्या कोणत्याही देशाच्या अंतर्गत कलहात दादागिरी करत स्वतःहून हस्तक्षेप करणं,
कोणत्याही दोन देशातील आपापसातील तणावपूर्ण परिस्थिती आणखी वाढीस लावत त्यांना एकमेकांच्या वस्तू आपापल्या देशात बॅन करायला लावून त्या दोन्ही देशातील बाजारपेठ आपल्या वस्तूंसाठी मात्र अगदी राजरोसपणे वापरणं. ह्याला अमेरिका. पूर्वी जगाच्या पटावर अमेरिका आणि रशिया असे सरळ सरळ दोन गट होते. पण आता कोरोना नंतर अमेरिकेला आव्हान देत चीनही अगदी ठळकपणे या शर्यतीत सामील होताना दिसतोय. चीन, अमेरिका, रशिया. कोरोना, चीनचा आक्रमकपणा, WHOच्या कोलांट्या उड्या, जगातील सर्वात जुनी लोकशाही व्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या संसदेवरील त्यांच्याच देशातील लोकांनी केलेला हमला, आपल्या देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन, हिरोशिमा, नागासाकी, अफगाणिस्तान, तालिबान्यांना आधुनिक शस्त्रास्त्र बहाल करून ढुंगणाला पाय लावून अफगाणिस्तानातून पळ काढणारी अमेरिका, की हे अमेरिकेचं नवीन षडयंत्र आहे तालिबान्यांना हाताशी धरून आखलेलं. त्या एरिया 51च्या नावाखाली तर अमेरिका एलियन्सच्या गोष्टी सांगून सबंध जगाला गेली कित्येक वर्ष चुतिया बनवत आली आहे. अमेरिका, अमेरिका, अमेरिका. शिवाय इस्रायल पॅलेस्टाईनचा लफडा, उत्तर कोरियाच्या राष्ट्राध्यक्षाची बेताल वक्तव्य, मग त्याच्या बेताल वक्तव्यांना उत्तर देण्यासाठी इतरांनी केलेली बेताल वक्तव्य, रशिया, पाकिस्तान, जिहादी, हिंदुत्ववादी, तालिबानी, अणुबॉम्ब, तिसरं महायुद्ध, देव की विज्ञान, धर्म की अध्यात्म. काय चाललंय हे सगळं आपल्या आजूबाजूला? काय चाललंय? हे विश्वचे माझे घर किंवा वसुधैव कुटुंबकम असा अखिल मानवजातीला प्रेमाचा संदेश देणारी आपली संत मंडळी आणि पराकोटीचा राष्ट्रवाद जोपासून माणसांच्या कत्तली करणारा हिटलर आणि त्याचे अनुयायी. एका बाजूला शाहू, फुले, आंबेडकर, विज्ञाननिष्ठ सावरकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे परखड विचार, तर दुसऱ्या बाजूला RSS, गोळवलकर, हेडगेवार, भागवत असलं बरंच काही. आणि या सगळ्यात भरडून निघणारा वैचारिक कैचीत सापडलेला आपल्यासारखा सामान्य माणूस. एक वेळ तुम्ही स्वतःच्या धर्माचा आदर नाही केला तरी चालेल, पण तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माचा द्वेष केलाच पाहिजे. हा कोणाचा अजेंडा आहे? कोण राबवतोय हा अजेंडा? सामान्य माणसांच्या भल्यासाठी दर महिन्याला पक्ष बदलणारे आपले थोर राजकीय नेते, सामान्य माणसांच्या भल्यासाठी एकमेकांच्या उरावर बसणारे आणि समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले आपल्या देशातील थोर 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 राजकीय पक्ष फक्त आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या भल्यासाठीच नवीन नवीन राजकीय पक्षांची स्थापना करणारे बाहुबली समाजसेवक. आणि अशा आपल्या थोर 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 राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी एवढी उठाठेव करूनही आपल्यासारख्या सामान्य माणसांचं भलं कसं होत नाही याचा विचार करता करता आपला मेंदू पोखरणारा एक लबाड भुंगा. इत्यादी 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 गोष्टींचा सतत विचार करून आपण एखाद्या दिवशी ठार वेडे तर होणार नाही ना? की लौकिक अर्थाने आता आपण ठार वेड्यांपैकीच एक आहोत. या असल्या विचारांनी एखाद्या दिवशी आपण ब्रेन हॅमरेजमुळे ठार मरून तर जाणार नाही ना? आपल्या कवटीतल्या मेंदूने विचार तरी कशा कशाचा करायचा.
मुळात आपण विचारच का करायचा? आपल्याला विचारतोय कोण? सध्या परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं हे जाणून घेण्याची कुणाचीही इच्छा नाहीये. साधा आपण ज्या कुटुंबात जन्माला आलो तिथे आपल्या मताला कधी कुणी किंमत दिली नाही आणि आपण आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपली मतं मांडायला निघालोय. आपला बाप तर शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे, नातेवाईकांकडे आपली निंदा नालस्ती करताना आपल्याबद्दल नेहमी म्हणतो की याला 2 पैसे कमवायची अक्कल नाही आणि आम्हाला शहाणपणा शिकवतोय. चुलीत घाल म्हणावं तुझं ज्ञान. बापरे, बापाचा विषय नको आता. एकतर आधीच रात्रीच्या दारूमुळे अजून डोकं दुखतंय, त्यात आणि अजून बापाचा विषय नको. छायला आपण राहतोय त्या या झोपडपट्टीतल्या घराचं साधं 3,000 रुपये भाडं आपल्याला भरता येत नाहीये. घराचं भाडं एक मैत्रीण भरते, रोजच्या जेवणाचा खर्च एक मैत्रीण करते, कुणी मोबाईल रिचार्ज करून देते, तर कुणी आपल्या अंगावरल्या कपड्यांचा खर्च उचलते. आपल्यासारख्या दुसऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या बांडगुळांनी जागतिक घडामोडींवरली आपली मतं मांडायची नसतात, तर शक्य तितक्या लवकर आत्महत्या करायची असते. किंवा ती हिंमत नसेल ना, तर जागतिक राजकारणावर विचार करत बसण्यापेक्षा रोज रात्री 1 क्वार्टर मारून किंवा 1.5 मारून गप्प झोपी जायचं असतं. जायला म्हणजे आपण पॅरासाइट आहोत? छे, आपण नाही बांडगुळ बिंडगुळ. मी बांडगुळ नाही. मग मी नेमका आहे तरी कोण? मी फुल टाइम कार्यकर्ता आहे. येस, मी फुल टाइम कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा, कोणत्या संघटनेचा, कोणत्या ब्रिगेडचा, कोणत्या ग्रुपचा, कोणत्या गटाचा, कोणत्या संघाचा, कोणत्या मंडळाचा, कोणत्या दलाचा, कोणत्या संस्थेचा कार्यकर्ता आहेस तू? चायला आपण यापैकी कोणत्याच मांडवाखाली उभे नाही आणि तरी पण आपण भ्रष्ट व्यवस्थेला प्रश्न विचारले आणि व्यवस्था आपल्या अंगावर धावून आली, तर आपलं रक्षण कोण करणार? की आपण कुत्ते की मौत मारणार? पण अशा मांडवांचा आसरा घेऊनही सामान्य कार्यकर्त्यांचं दुसरं तिसरं काय होतं? शेवटी कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याच्या कपाळावर कुत्ते की मौतच लिहिलेली असते. मग तो एखाद्या मांडवाखालचा असो किंवा आपल्यासारखा एकला चलो रे म्हणत निघालेला असो. आपण बिनपगारी फुल अधिकारी आहोत. मनशुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. काट कुट वाट मंदी बोचती त्याला, काट कुट वाट मंदी बोचती त्याला. अर रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढ, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुणाची. मनशुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी. आपला बाप तर आपल्याबद्दल आपल्या आईला नेहमी म्हणायचा की घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारी ही असली औलाद देवाने नेमकी आपल्याच माथी का ग मारली. मग एक दिवस आपली बायकोही आपल्याला हेच लेबल चिकटवून आपल्या आयुष्यातून निघून गेली. आणि तशी आपल्याला कशाला हवी आहे जनजागृतीची नसती उठाठेव. जाऊ दे ना.
त्याला आपण असा कितीही विचार केला तरी आपल्याला काही शांत बसवणार नाही. म्हणजे आपल्यासारख्या सामान्यांचं साधं रोजचं जगणं सुद्धा कठीण करून ठेवणाऱ्यांबद्दल आपण बोलायचं नाही का? याबाबत त्यांना जाब नाही विचारायचा? अरे तुम्हाला खायचे तर खा ना, लाखो करोडो अब्जो रुपये खा, पण साल्यांनो आमच्या भाजी भाकरीमध्ये विष नका ना कालवू. चुलीवरचं जेवण, ते मॉड्युलर किचन, हा भिकारचोट प्रवास कोणी घडवून आणला आपल्या आयुष्यात? बरं आणला ते आणला, आणि आता आमचं अस्सल जगणं आमच्यापासून हिरावून घेऊन तुमच्या 5 स्टार हॉटेल्समध्ये चुलीवरच्या भाकऱ्या, चुलीवरचं मटण, चुलीवरचा चहा विकून पैसे कमवता काय भोसडीच्यांनो? आम्हाला देशोधडीला लावून तुम्ही गब्बर होता काय? आदिवासींच्या वारली पेंटिंगचं पण तेच केलं तुम्ही. ए बाबा ए, नको नको, आणखी विचार नको रे बाबा. शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. आणि जगभरातल्या हावरट राष्ट्राध्यक्षांमुळे उद्या जर का झालंच तिसरं महायुद्ध, तर जे इतरांचं होईल तेच आपलं होईल. सर्व प्रकारची प्रदूषणं वाढवणाऱ्या आणि निसर्गाची कत्तल करत निघालेल्या हावरट विकासकांमुळे आलीच उद्या सुनामी किंवा झाला भूकंप, तर काय त्याचा फटका एकट्या आपल्यालाच बसणार आहे का? आपल्याला जे कळतंय ते कशाला आपण आपल्या बोच्यापासून जोर काढून इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतोय? डोळे झाकून ते त्यांचे पारंपरिक सण उत्सव साजरे करण्यात गुंग आहेत. राहू दे ना त्यांना तसंच. तेव्हा तुकाराम महाराजांचं आणि अलीकडच्या काळात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचं काय झालं तेही बॅक ऑफ द माइंड नको का ठेवायला आपल्याला? आणि खरं तर आपण आपल्याला आलेलं शहाणपण ज्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय ते त्यांनाही कळतंय, पण त्यांनी त्याकडे डोळेझाक करून जगायचं असं ठरवलं असेल तर बोंबलून आपण कशाला उगाच आपला बोचा दुखवून घ्यायचा? बाप रे, कुठून कुठे गेलो आपण? लोन हवंय का ते विचारणाऱ्या पोराला आपण दिलेल्या शिव्या, ते डायरेक्ट अमेरिका, रशिया, चीन, कोरिया आणि थेट तिसरं महायुद्ध. बापरे 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 बाप. आपला मेंदू एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखवणं गरजेचं आहे बाबा. शांत हो रे, शांत हो, शांत हो. 1 ते 10 अंक मोज बरं मनातल्या मनात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग त्याने कम्प्युटर ठेवलेल्या टेबल समोरील खुर्चीवर असलेल्या जीन्सच्या खिशात हात घालून सिगारेटचं पाकिट काढलं. ते चुरगळलेलं छोटा गोल्डफ्लेकचं पाकिट त्याने अगदी हळूवार उघडलं आणि पाहिलं तर त्यात एक वेडीवाकडी झालेली शेवटची सिगारेट होती. त्याने ती सिगारेट ओठांमध्ये पकडली आणि लायटर शोधू लागला. लायटर काय त्याला सापडलं नाही, म्हणून मग शेवटी त्याने देव्हाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये असलेल्या माचीसने ती सिगारेट पेटवली आणि सिगारेट ओढता ओढता तो त्या 10 बाय 10च्या रूममध्ये एरझाऱ्या घालू लागला. तो उघड्या बंब अवस्थेत फक्त अंडरवेअरवर असल्यामुळे त्याने घराचा दरवाजा बंदच ठेवला होता, कारण एवढ्या उकाड्यात अंगभर कपडे घालून घरात बसण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. बघता बघता घरभर सिगारेटचा धूर झाला आणि त्याला सफोकेशन जाणवू लागलं, म्हणून मग त्याने मोरी शेजारी असलेली आणि घरामागल्या गटाराच्या दिशेने उघडणारी छोटीशी खिडकी उघडली. घरातला धूर बाहेर जाऊ लागला, पण वाऱ्याची एक हलकीशी झुळूक खिडकी बाहेरल्या गटाराची दुर्गंधी घेऊन घरात शिरली. त्यात तो मोरीच्या अगदी बाजूलाच उभा असल्यामुळे मोरीतून येणारा त्याच्याच मुताचा घमघमाट त्याला असह्य होऊ लागला. संपलेल्या सिगारेटचे थोटू खिडकीबाहेर फेकून त्याने आधी खिडकी बंद केली, मग मोरीत आधीच भरून ठेवलेले टब्बर पाणी त्याने सबंध मोरीत ओतले, मग पुन्हा पलंगावर आडवा झाला.
पलंगावर उतानी पडल्या पडल्या त्याने बहिणाबाईंच्या काही ओळी मोठ्याने गायला सुरुवात केली. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पानावरल्या रे लाटा. मन जहरी जहरी याच न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेल गेल आभायात. मन येवड येवड जसा खाकसाचा दाना, मन केवड केवढ आभायात भीमायेना. हळूहळू तो शांत 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 होत गेला, इतका की गरागरा फिरणाऱ्या पंख्याचा निरंतर ऐकू येणारा तो विचित्र आवाज त्याला आता अगदी स्पष्ट ऐकू येत होता. चक 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 चक. बहिणाबाईंच्या ओळी गुणगुणता गुणगुणता त्याचा डोळा लागला आणि काही क्षणातच तो घोरूही लागला. आता 10 बाय 10च्या त्या सबंध रूम मध्ये एक विचित्र शांतता पसरली होती आणि अर्थातच त्या विचित्र शांततेला भेदून जाणारे 2 आवाज आता अगदी ठळकपणे ऐकू येत होते. एक म्हणजे लोखंडी पाईपला लटकवलेल्या त्या गरा 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 फिरणाऱ्या पंख्याचा चक 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 हा आवाज, आणि दुसरा त्याच्या घोरण्याचा आवाज. एकत्रितपणे ऐकू येणाऱ्या या दोन्ही आवाजातून संगीताचे एक मजेशीर नोटेशन तयार झाले होते. चक 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 गुर, चक 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 गुर, चक 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 गुर. साधारण हे असं काहीतरी. ऐकू येणारे हे पार्श्वसंगीत असेच ताल न बिघडवता अगदी रिधम मध्ये चालू राहिले आणि तो पुढचा जवळजवळ अर्धा तास गाढ झोपी गेला. अर्ध्या तासाने त्याला स्वतःहून जाग नाही आली, तर त्याची झोपमोड होऊन तो अचानक प्रचंड घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेत खडबडून जागा झाला. त्याची छाती वेगाने धडधडत होती, त्याला दरदरून घाम फुटला होता आणि त्यातच त्याला एक खोकल्याची तीव्र उबळ आली, इतकी की तो आतल्यात घुसमटलाच. त्याला हे सगळं असह्य झालं आणि तो प्रचंड आवेगाने खोकत खोकत पलंगावरून उठला आणि तसाच वेडा वाकडा होऊन खोकत कसाबसा जेवणाच्या ओट्यापर्यंत पोहोचला. ओट्यावर भरून ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांपैकी एक भरलेली बाटली त्याने उचलली आणि तिचे बूच उघडून तो त्या बाटलीतलं पाणी पिऊ पाहत होता, पण त्याचा खोकला काही केल्या थांबेच ना. त्यात त्याच्या हृदयाची धडधड आणखी वेगाने होऊ लागली आणि भीतीने सबंध शरीर थरथरू लागलं. लटपटू लागलेले पाय तर स्थिरच होईनात. उजव्या हातात बूच उघडलेली पाण्याने भरलेली प्लास्टिकची बाटली आणि डाव्या हाताने जेवणाच्या ओट्याचा आधार घेत तो खोकत राहिला खोकत राहिला खोकत राहिला. खोकल्याची तीव्रता इतकी होती की त्याला श्वास घेणं अवघड होऊ लागलं. खोकता खोकता तो कमरेत वाकला, त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी ओघळू लागलं होतं. जीव जातो की राहतो अशी त्याची अवस्था झाली होती. शेवटी खोकता खोकता तो ताट उभा राहिला. त्याने दीर्घ श्वास घेण्यासाठी वर छपराच्या दिशेने पाहिले. कसा बसा त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग हळूहळू त्याची खोकल्याची उबळही ओसरत गेली. वेगाने धडधडणारे हृदय हळूहळू मूळ पदावर आले आणि अचानक लटपटू लागलेले पायही स्थिर झाले. काही वेळ गेला आणि मग त्याने
एक दीर्घ श्वास घेण्यासाठी म्हणून वर छपराच्या दिशेने पाहिले. अजूनही त्याला अस्वस्थ वाटत होते. कसा बसा त्याने एक दीर्घ श्वास घेतला, छातीचा भाता जोर जोराने हलवला आणि चांगले दोन तीनदा दीर्घ श्वास घेतले. मग कुठे त्याला थोडं रिलॅक्स वाटलं. मग जेवणाच्या ओट्याला बूड टेकून उभा राहा, छपराच्या दिशेने पहा. तोंडाचा मोठा आव असून उजव्या हातातली बाटली आव असलेल्या तोंडापासून काही अंतरावर आणखी वर धरत त्या बाटलीतल्या पाण्याची धार तोंडात सोडून तो ते पाणी गटा 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 पिऊ लागला. ती संपूर्ण भरलेली बाटली त्याने एका दमात रिकामी केली. रात्रीच्या अतिदारूमुळे आपल्या शरीरात डिहायड्रेशन निर्माण झाल्यामुळे आपल्याला ही अशी अचानक अतितहान लागली असावी असे त्याला वाटले. मग त्याने जेवणाच्या ओट्यावर असलेली आणखी एक पाण्याने भरलेली बाटली उघडून अगदी तशीच छपराच्या दिशेने बघत जवळ अर्ध्याहून जास्त रिकामी केली. आता त्याला सिगारेट हवी होती, पण काल घातलेल्या जीन्स पॅन्टच्या खिशात सापडलेली शेवटची सिगारेट त्याची मगाशीच ओढून झाली होती. अधूनमधून कधीतरी घरात इकडे तिकडे लपवून ठेवलेली एखादी सिगारेट सापडते का ते पाहावं या विचाराने त्याने कम्प्युटर ठेवलेल्या टेबलवर सीपीयूच्या आजूबाजूला शोधून पाहिले. मग त्या टेबलाच्या दोन्ही ड्रॉवर मध्ये पाहिले. त्यानंतर ड्रॉवर खाली असलेल्या आणि पार्टिशन करून बनवलेल्या त्या टेबलच्या दोन्ही कपाटासारख्या कप्प्यात, ज्यात त्याने त्याची पुस्तके आणि स्क्रिप्टच्या फाईल्स ठेवल्या होत्या, त्यातही धुंडाळले, पण त्याला कुठेच सिगारेट सापडली नाही. आणि अचानक त्याला आठवले त्याने कधीतरी देव्हाऱ्यावर लपवून ठेवलेल्या 2 सिगारेटी. तो लगेच देव्हाऱ्याजवळ गेला. दोन्ही पायांच्या चपक्यांवर उभा राहत डाव्या हाताने भिंतीचा आधार घेत तो देव्हाऱ्याच्या वरल्या भागात उजव्या हाताने चाचपडू लागला. तर त्या दोन्ही सिगारेट त्याच्या हाताला लागल्या. चायला आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 असं म्हणतात ते यालाच. असं म्हणत त्याने देव्हाऱ्याच्या ड्रॉवर मधल्या माचीसने त्यापैकी एक सिगारेट पेटवली आणि मग दुसरी सिगारेट आणि ते माचीस कम्प्युटरच्या कीबोर्डवर ठेवून तो एरझाऱ्या घालत सिगारेट ओढू लागला. छायला आता आपल्याला जी खोकल्याची उबळ आली ती वेळीच थांबली नसती तर आज आपली विकेटच होती यार. पण आपण जे स्वप्न बघता बघता घाबरून जागे झालो ते जर घाबरून जागे झालो नसतो तर आज खरं तर आपण झोपेतच ठार मेलो असतो. खोकल्याची उबळ यायला जिवंतच राहिलो नसतो. बापरे, काय भयानक स्वप्न होतं यार. कोण होता तो पांढऱ्या दाढी मिशीवाला? जगभरातल्या सर्व लहान मुलांचा आवडता नाताळ बाबा, काय म्हणतात त्याला, सांता क्लॉज. ख्रिसमसच्या आदल्या दिवशी जगभरातल्या सर्व लहान मुलांना खेळणी वाटणारा त्यांचा आवडता पांढरी शुभ्र दाढी मिशी असलेला सांता क्लॉज नाही ना, पण लहान मुलांना आवडणारा त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा सांता क्लॉज कुणाचा खून कशाला करेल? आणि तेही लहान मुलांना खळखळून हसवणाऱ्या विदूषकाचा खून सांता क्लॉज कशाला करेल? लहान थोरांना आवडणाऱ्या विदूषकाचा खून करून सांता क्लॉज कशाला उगाच लहान मुलांचं मन दुखावेल, नाही का? छे, सांता क्लॉज नव्हता तो 100%. आणि तसेही त्याच्या डोक्यावर सांता क्लॉज घालतो तशी लाल रंगाची त्रिशंकू आकाराची गोंड्याची टोपी नव्हती. यस, त्याच्या डोक्यावर होता रत्नजडित सोन्याचा मुकुट आणि एखाद्या राजाला शोभावे असे भरजरी कपडे होते त्याच्या अंगावर. हो, सांता क्लॉज नव्हता तो. आणि सांता क्लॉज कडे असते तशी खेळण्याने भरलेली झोळी कुठे होती त्याच्याकडे? 101% तो सांता क्लॉज नव्हता, तो कोणीतरी राजा होता. म्हणजे आयला तो पांढऱ्या दाढी मिशीवाला राजा ज्याचा खून करू पाहत होता त्या विदूषकाचा चेहरा आपल्यासारखा का दिसत होता? आपल्यासारखा दिसत नव्हता तर विदूषकाचा मेकअप केलेला मीच होत होतो. पण तो राजा माझ्या छाताडावर बसून माझा गळा का दाबत होता? त्याला कसली भिकारचोट स्वप्न पडतात यार आपल्याला. कशाची संबंध नाही भेणचोत. छे, सिग्मंड फ्रॉइड म्हणतो तसा कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडचा तर हा खेळ नाहीये ना. इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स. फ्रॉइड म्हणतो माणसाला जी स्वप्न पडतात ती बहुतांशी सिम्बॉलिक असतात. आपल्याला त्या स्वप्नांचा गर्भितार्थ ओळखता आला पाहिजे. काय बरं असेल आपल्या या स्वप्नाचा गर्भितार्थ? आपण विदूषक आणि आपल्या छाताडावर बसून आपला गळा दाबणारा एक राजा. कोण आहे हा राजा?
आता आपल्या लहानपणापासून अगदी आत्तापर्यंत फक्त एकच माणूस आपल्याला गाढव, जोकर वगैरे समजत आलाय, आणि तो म्हणजे आपला बाप. आपला बाप आपल्या छाताड्यावर बसून आपला गळा दाबतोय, म्हणजे आपला बापच आपल्या खुनाचा कट रचतोय की काय? चे 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 चे. आपल्या बापाने आपल्या लहानपणी अभ्यासाच्या नावाखाली आपल्याला खूप तुडवलाय, पण तो सध्या आपल्या खुनाचा कट वगैरे रचत असेल असं नाही वाटत आपल्याला. छे, अरे आणखी एक आठवलं ना रात्रीचं. काल साला दारू पिता पिता रव्याने सगळ्यांचा बाप काढला होता. म्हणजे प्रत्येकाने आपल्या बापाचं एका शब्दात किंवा एका ओळीत वर्णन करा असं तो आम्हाला म्हणाला. सुरुवात त्यानेच केली. रव्या म्हणाला, मला माझा बाप तात्या विंचू वाटतो. यावर आम्ही सगळेच हसलो. पण आपण मात्र हसता हसता मागे एकदा एका चहाच्या टपरीवर आपला आणि रव्याचा झालेला संवाद आठवू लागलो. रव्या BSc पास आउट आहे, तेही विथ डिस्टिंक्शन. रव्याही खरं तर जन्माने ब्राह्मणच, कोकणस्थ ब्राह्मण, पण तो स्वतःला आणि आम्ही त्याला ब्राह्मण मानतच नाही, कारण तो जानवं तोडून फेकून देणारा ब्राह्मण आहे. तेव्हा टपरीवर बोलता बोलता तो आपल्याला बोलला होता की ज्या दिवशी मी जानवं तोडलं त्या दिवसापासून माझा आणि माझ्या बापाचा 36चा आकडा सुरू झाला. तेव्हा मी रव्याला विचारलं, पण तुला जानवं तोडून फेकून द्यावं असं का वाटलं रे? रव्याने माझ्या प्रश्नाचा रोख बरोबर ओळखला आणि तो मला हसून म्हणाला, तू विचार करतोयस तसं मुळीच काही झालं नाहीये. म्हणजे चळवळीतल्या एखाद्या पुरोगाम्याचं एखादं पुस्तक वाचून किंवा कुणीतरी माझं ब्रेन वॉश केल्यामुळे मी माझं जानवं काढून फेकून दिलं असं अजिबात झालं नाही. त्यावर मी त्याला हसून म्हणालो की अरे मग नेमकं काय कारण होतं ते सांग तरी. तर तो म्हणाला की अरे काही नाही, मी BScच्या सेकंड इयरला असताना माझ्या वर्गात गौतम कांबळे नावाचा एक प्रचंड हुशार मुलगा होता. त्याची घरची आर्थिक परिस्थिती तशी अगदी बेताचीच होती. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या शिक्षणाला रामराम ठोकावा लागेल असं गौतमला कधी कधी वाटायचं. म्हणजे शिक्षण अर्धवट सोडून आपल्याला घरी बसावं लागेल असं गौतम म्हणायचं. गौतम एकदा प्रचंड आजारी पडला, इतका की महिनाभर कॉलेजलाच आला नाही. आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये एकाला त्याचं घर माहीत होतं, तर आम्ही 5-6 जण गौतमला कोणतीही पूर्वसूचना न देता एक दिवस त्याच्या कुर्ल्याच्या घरी गेलो. गौतमचं खुराड्यासारखं असलेलं झोपडपट्टीतलं घर, जमिनीवर अंथरलेल्या कळकट मळकट गोधडीवर झोपलेला तापाने फणफणलेला गौतमची विधवा आई, भिंतीवर प्लास्टिकच्या फुलांचा आर घातलेला गौतमच्या मेलेल्या वडिलांचा फोटो, त्याच्या बाजूलाच बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या तसबिरी. त्या घरात ना एक देवाराही होता, ज्यात कुठल्याशा देवीची तसबीर आणि तिची पूजा मांडलेली होती. हाडांचा अगदी सापळा असलेल्या गौतमच्या आईने आम्हाला चहा आणून दिला. आम्ही तो चहा पीत असताना अचानक आमच्या समोर जमिनीवर भिंतीला डोकं टेकून बसलेली गौतमची आई हेल देऊन रडायलाच लागली यार अचानक. एखाद्या डेड बॉडी समोर बायका आक्रंदन करतात किंवा रडतात ना, तसंच. बोलता बोलता तेव्हा रव्याचे डोळे पाणावले होते आणि तो त्या टपरीवर हुंदके देऊन रडायला लागला होता. मला चांगलं आठवतंय. रव्या पुढे म्हणाला की त्या दिवशी आम्ही जेव्हा गौतमच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा मी माझ्या बरोबर असलेल्या माझ्या सर्व मित्रांना काहीतरी थाप मारून त्यांचा निरोप घेतला आणि एकटाच वेगळा निघाला. त्या झोपडपट्टीच्या नाक्यावर असलेल्या एका पानाच्या गादीवरून एक मोठा गोल्डफ्लेग विकत घेतली, ती पेटवली आणि एक ब्लेड घेतलं विकत. मग बसस्टॉपच्या दिशेने चालता चालता शर्टचं वरचं बटन उघडून जानवं थोडंसं बाहेर काढलं आणि ते त्या ब्लेडने कापून टाकलं. मग ते कापलेलं जानवं शर्ट बाहेर खेचून दिलं फेकून भेंचत गटारात. खायचं वाटलं यार, मोकळं वाटलं मला त्या दिवशी. मग गिरगावला जाणारी बस पकडली आणि गिरगावला उतरल्यावर डायरेक्ट घरी नाही गेलो, गिरगाव चौपाटीवर गेलो आणि तिथे खूप रडलो यार मी. का कुणाच ठाऊक, पण अभ्यासात प्रचंड हुशार असणाऱ्या आमच्या गौतमच्या आत्ताच्या हलाखीच्या परिस्थितीला मीच आणि माझ्यासारखे पांढरपेशेच जबाबदार असल्याची जाणीव मला त्या दिवशी झाली आणि त्याची एक रिॲक्शन, त्याचा एक उद्रेक म्हणून मी ते जानवं कापून फेकून दिलं होतं यार.
पण मग पुढे पुरोगाम्यांची पुस्तके वाचली. त्या अनेक पुरोगाम्यांपैकी एक पु ल देशपांडे पण होते. मग गोविंद पानसरेंचं शिवाजी महाराजांवरलं पुस्तक वाचलं. प्रबोधनकार ठाकरे, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले. विठ्ठलरामजी शिंदे, गाडगे महाराज, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, बसवेश्वर, असं बरंच काही वाचनात येत गेलं. आणि आपण तेव्हा कॉलेजला असताना अजाणतेपणे केलेली जाणवं तोडून टाकण्याची कृती अगदी बरोबरच होती, यावर मग मी ठामच होत गेलो. ठाम झालो. राजे एकच रे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला स्वराज्याचं सुराज्य करणारे हवेत. जाणव्याचं मोठेपण सांगणारे, शेंड्या राखणारे, कपाळावर टिळे लावून मिरवणारे नकोच आहेत आपल्याला. आपल्याला आपल्या महाराजांसारखी स्वराज्याचं सुराज्य करणारी माणसं हवी आहेत. आग लावे धर्ममार्तंड नकोच आहेत आपल्याला. आपल्याला शेठजी आणि भटजींच्या कचाट्यात सापडलेल्या सर्वसामान्य मेहनतकश माणसांच्या बाजूने उभं राहायचंय. आपल्याला सर्वहारा शोषितांची बाजू मांडायची. असं बरंच काही रव्या त्या दिवशी त्या चहाच्या टपरीवर बोलत होता. रव्याचा आणि माझा चहाच्या टपरीवरला हा संवाद मी आठवत असताना नाग्या अचानक ओरडला, माझा बाप कुबड्या खवीस. मग नित्या म्हणाला, माझा बाप टकलू हैवान. चंद्या म्हणाला, माझा बाप कवट्या महाकाळ. मग आम्ही सगळ्यांनी सारंग कुलकर्णीकडे पाहिलं तर तो चटकन म्हणाला, मला बापच नाहीये. यावर आम्ही सगळे हसलो. तर सारंग हसत म्हणाला, म्हणजे होता, मलाही वडील होते, पण मी लहान असतानाच ते देवाघरी गेले. तर नाग्या त्याला चिडवत म्हणाला, कुठे गेले? देवाघरी? सरळ मेले म्हणावणारे कुलकर्ण्या, कसली ही तुझी भाषा? देवाघरी गेले, मेले म्हणावं. यावर रव्या नाग्याला थांबवत म्हणाला, अरे आज त्याचा पहिलाच दिवस आहे आपल्यात. पहिल्याच दिवशी नको त्याचं बौद्धिक घेऊस. त्याला छान दारू एन्जॉय करू दे की. आणि तू आधी उठ आणि व्यवस्थित कचरा काढून घे. चिकूच्या बिया सगळ्या घरभर केल्यास बघ. नाग्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे लगेच उठला आणि आम्हाला जरा उभं राहायला सांगून दारामागची केरसुणी घेऊन कचरा काढायला लागला. कचरा काढता काढता तो मला म्हणाला, अरे तू काहीच बोलला नाहीस तुझ्या बापाबद्दल. यावर आपण लगेच बोललो की आपल्याला आपला बाप चेटकिनी सारखा वाटतो. तर त्यावर रव्या बोलला, चेटकीन तर फिमेल आहे. तर त्याला मी म्हणालो, टिपिकल सासवासुनांच्या सिरियलमध्ये सुनेला उगाच त्रास देणारी एखादी खाष्ट आणि उगाच काड्या करणारी सासू असते ना, तशा सासवांचे सगळे दुर्गुण माझ्या बापात आहेत. त्यामुळे मला छळणारा माझा बाप पुरुष शरीर धारण केलेली एक चेटकीनच वाटतो. त्यावर सगळे हसले. काल रात्रीच्या पार्टीत आपण आपल्या बापाचं केलेलं हे वर्णन त्याला आठवलं आणि त्या पाठोपाठ त्याला आठवली 2 वर्षांपूर्वी अचानक हार्ट अटॅकमुळे वारलेली त्याची आई. आईच्या आठवणीने तो हळवा झाला आणि त्याचे डोळे पाणावले. पण मग लगेचच त्याला आईच्या मृत्यूनंतर काही दिवसातच त्याचा बाप त्याच्याशी जे काही वागला ते त्याला आठवलं. चायला, आई मरून महिना होत नाही तोपर्यंत आपल्या बापाने आपलं भांडूपच्या चाळीतलं राहतं घर विकलं. ज्या भांडूपच्या घरात आपला जन्म झाला, ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो, ते घर बापाने विकलं. आपल्या मालकीचे घर आपल्या मागे आपल्या मुलाला आयतं मिळू नये या खुनशी विचारानेच आपल्या बापाने घर विकलं. आणि त्याचा आपल्या जन्मापासून आपल्यावर असलेला राग हा असा शेवटापर्यंत टिकवला त्याने. घर विकून मिळालेल्या 25 लाखातले 30,000 आपल्या हातावर ठेवत आपला बाप आपल्याला म्हणाला, तुझी आई जिवंत होती तोपर्यंत मी तुला सांभाळला. आता यापुढे तू माझ्याकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करू नकोस. ही माझ्याकडून तुला शेवटची मदत. जाता जाता आपला बाप तर आपल्याला असंही म्हणाला की बरं झालं माझ्या आधी तुझी आई गेली, नाहीतर माझ्या मागे तू तिचे हालल करून तिला ठार मारलंस. एवढं बोलून मी ठार मारलं असतं तिला. हे असलं काहीतरी बोलून बापाने आपला निरोप घेतला आणि आपल्याकडे कायमची पाठ फिरवली. आपले डोळे भरून आले आणि निघून चाललेल्या आपल्या बापाची पाठमोरी आकृती आपल्याला पुसट दिसू लागली. हळूहळू
हळूहळू दिसेनाशीच झाली. ते आई होते म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. सत्याच्या वगैरे शोधात निघालेल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. मादी बाई, जन्म देणारी स्त्री, आई हेच अंतिम सत्य आहे, जिच्याशी तुमची नाळ जुळलेली असते. बाकी सगळी नाती झूट आहेत भेडचोद, सगळी नाती झूट आहेत बाकी. नित्या म्हणाला, आपण सगळे आपल्या बापाच्या विरोधात का आहोत माहितीये का? आम्ही विचारलं का रे? तर तो म्हणाला, कारण आपण स्वतंत्रपणे विचार करणारी माणसं आहोत आणि या सो कॉल्ड पुरुष प्रधान संस्कृतीत कुटुंब प्रमुख असलेला बाप हा हुकुमशहाचं प्रतीक असतो. आणि हुकुमशहाचं म्हणणं असतं की तो सांगेल ती पूर्व दिशा, जे स्वतंत्रपणे विचार करणाऱ्यांना कधीच मान्य होत नाही. आणि त्यामुळे आपल्यासारख्यांचं आपल्या बापाबरोबर पटत नाही. त्याचं तरी काय चुकीचं आहे म्हणा? आपल्याला आपल्या समाजात, आपल्या देशात, एकंदर जगात लोकशाही नांदायला हवी असते, व्यक्ती स्वातंत्र्य हवे असते, पण कुटुंब व्यवस्थेत मात्र एकाधिकारशाहीलाच महत्व दिले जाते. कुटुंबात अंतिम निर्णय कुटुंब प्रमुखाचाच असतो, तो सांगेल ती पूर्व दिशा. मग काही असे अडाणचोट बिंडो कुटुंब प्रमुख, त्या कुटुंब प्रमुखांच्या अशा अरेरावीमुळे कुटुंबाचे तुकडे व्हायला फार वेळ लागत नाही, तितकंच खरं आहे नाही का? त्या छोट्याशा खोलीत आधीच दाटून असलेल्या कुबट वातावरणात त्याने सिगारेटचा धूर पसरवून त्या बंद खोलीतलं सगळं वातावरण कंटाळवाणं आणि धुरकट करून ठेवलं होतं. त्याच्या एन्झायटीमध्ये आणखी भर घालत होती अजूनही त्याच्या मेंदूत घोळणारी काल रात्रीची ओल्ड मॉन्क. बोटांच्या चिमटीत पकडलेलं संपलेल्या सिगारेटचं थोटूक बाहेर फेकावं म्हणून त्याने पुन्हा मोरी शेजारची ती खिडकी उघडली आणि संपलेल्या सिगारेटचं थोटूक खिडकी बाहेर फिरकावून दिलं. खिडकी बंद करून त्याने घड्याळात पाहिलं तर 6 वाजत आले होते. जायला, स्वतःशी बडबड करता करता संध्याकाळ कधी झाली तेही कळलं नाही. पण स्वतःला लेखक म्हणवणाऱ्यांनी अधनमधनं ही अशी स्वतःशी बडबड करणं गरजेचंच असतं. तुका म्हणे, होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. चला आता 6:30ला पाणी आलं की छान आंघोळ करूयात. त्याआधी आणखी एक बाटलीभर पाणी पिऊन वमन करूयात, छान ब्रश करूयात, म्हणजे आपल्याला फ्रेश वाटेल. असं स्वतःशी नाटकी बडबडत त्याने मोरीतला नळ ओपन करून ठेवला आणि जेवणाच्या ओट्यावर असलेल्या पाण्याच्या बाटल्यांपैकी एक बाटली उचलली आणि ती तशीच तोंडाचा आव वासून वर छताकडे पाहत तीही संपूर्ण बाटली एका दमात रिती केली. मग मोरीत जाऊन तो उजव्या हाताची बोटं जिभेवर घासत उलटी काढण्याचा प्रयत्न करू लागला. एका मागोमाग एक उसळून 2-4 आलेल्या उलट्यांनंतर त्याला जरा रिलॅक्स वाटलं, पित्त पडलं त्याचं सगळं. मग मोरी शेजारच्या संडासात जाऊन त्याने हगणं उरकलं. मग हातपाय स्वच्छ धुवून त्याने ब्रश केलं. त्याचं तोंड धुवून होतंय ना होतंय तोच नळाला पाणी आलं. त्याबरोबर त्याने एवढा वेळ अंगावर असलेली ती वित्तभर अंडरवेअर ही काढून मोरीत एका कोपऱ्यात टाकली आणि दिगंबर अवस्थेत डोळे बंद करून तो नळाखाली बसला. नळातून कोसळणारं पाणी त्याच्या डोक्यावरून त्याच्या सबंध शरीरावर पसरत गेलं. त्याला हळूहळू छान रिलॅक्स वाटू लागलं. पण दिगंबर अवस्थेत त्या पाण्याच्या धारेखाली बसलेल्या त्याला इतक्यात त्याच्या बंद डोळ्यांआड आपल्यासारख्या दिसणाऱ्या त्या विदूषकाला त्याच्या छाताडावर बसून त्याचा गळा आवळत त्याला ठार मारू पाहणाऱ्या त्या पांढरी दाढी मिशी असलेल्या मुकुटधारी वयोवृद्ध राजाचा चेहरा स्पष्ट दिसला आणि ओळखही पटली.
तो चेहरा बघून त्याला त्याही अवस्थेत प्रचंड हसू आले आणि मग साबणाची वडी सबंध अंगावर फिरवत त्या साबणाच्या सुगंधी फेसात नाहून निघत तो मोठमोठ्याने गाऊ लागला, रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी, रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी।